हा एवढं काय झालं लगेच रागवून बसायला? आज तर बोलल्या ना, तिला एवढं काय झालं रागवून? नाक फुगून बसल्या 2 दिवस झाले. बशी नका, मला काय करायचं? किती दिवस बसत्या मी बी बघतीच आता. आली मुठ्ठी. तिला काय म्हणलं मी नुसतं, बाहेर नको बाई जायला फिरायला, पुरी चाललाय, कशाला जायचंय सांग बरं? नाही म्हणते ती तर घरातली ऐकायचं ना, नाक फुगून बसल्या. बशी नका. हिच्या मित्रमैत्रिणी मस्त शिव्या देते की हा काय बोलते ती बरोबर मजाक मस्तीमध्ये घेत्या आणि आई वैशी बोलली काय लगेच नाकाला मिरच्या झोंबते त्या. आली मुठ्ठी. एवढं धगुरडं रेडं मोठं करायचं आणि वरनं आम्हीच काय बोलायचं नाही. लहानाचं मोठं त्याच्यासाठीच केले, स्वतःच्याच मनाचं करायचं. आम्ही काय बोलायचं नाही, काय नाही. जरा बोलले की यांच्या नाकावर लगेच राग चढून बसतो या. नाटकं करते त्या. हमका बताओ भाभी, बोलता है बाहर जाता है हाँ, मैत्रीण संग घूमने जाएगा बाहर फिरने को. हाँ बताओ मेरे को, दिन क्या अच्छा है क्या? ही कभी भी घूमेगा रात कौन दिस कौन, कभी भी गुंडा लोग क्या लड़के को मालूम लड़की को मालूम, घूमने टाइम क्या हो गया, क्या कर दिया किसी ने, क्या है उधर? हाँ हम क्या तोड़ दिखाएंगे लोगों को? हाँ समझना चाहिए कि नहीं भाभी इनको? हाँ कितना बार बताया, अभी इनको ना लात घाल के सरल करना पड़ता है. जरा वैशी बोले तो नाक पर राग आया इसको. आईशिवाय तर पान हलत नाही की. मी बनवलेलं खादीचं बरं गळागळा उतरते ग नरड्यातनं, ती बरं वाढ लागते तुम्हाला. मी वैशी जरा काय बोलली तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबते त्या लगेच. आली मुठ्ठी मला शानपणा शिकवायला. हा नको मला काय सॉरी बिरी बोलू नको. माझ्यावर जर रुसून फुगून बसायचं असेल तर माझ्या संग बोलायचं नाही बाय. तू झाल्या मुठ्ठी आता, ती तुझं तू बघ मग कसं राहायचं काय करायचं. इथं माझ्याजवळ चालतं रुसायचं फुगायचं. तिकडे सासूजवळ जर एवढ्या मिनिटाच्या बोलण्याला जर अशी रुसून फुगून बसली तर ती तर तुझा मुडदा बसवेल. 4 दिवसात लात घालून हाकलून काढेल तिथनं. असलं जर भिकार भाजणं धंदा जर शिकायला लागली तर बघ चप्पलीनं थोबाड फुडीन तुझा.